Students, this is Akshita, your educator. I welcome you all on the platform of Global Online Spardha Pariksha. As we know, friends, Global Online platform has launched a complete course for upcoming Maharashtra Law CET examination 2023. So, in this complete course, we'll be discussing about the topics from the unit logical reasoning as well as from the mathematical reasoning. So before moving into the video, friends, let us discuss what are the features in this particular complete course. So Maharashtra Law CET examination 2023 complete course जो आहे त्यामध्ये तुम्हाला फॉलोइंग फीचर्स आम्ही प्रोव्हाइड करू. फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स प्रोव्हाइड करण्यात येतील. व्हिडिओज जे आहेत बायलिंग्वल चालतील. तुम्हाला यामध्ये इंग्लिश, हिंदी ॲज वेल ॲज आपण यामध्ये मराठी जे आहे तिन्ही लँग्वेजेस इन्क्लूड करण्याचा प्रयत्न करू. बट युजली जो कोर्स आहे बायलिंग्वल चालेल इन इंग्लिश अँड इन मराठी लँग्वेज. ओके, सो ॲट सेम टाइम फुल सिलेबस टेस्ट सिरीज प्रोव्हाइड करण्यात येतील तुम्हाला. 2000+ MCQ क्वेश्चन बँक, फुल सिलेबस नोट्स अँड जे कोर्स फीस असणार आहे ती ₹2000 असणार आहे. सो अशा पद्धतीने तुम्हाला ह्या पर्टिक्युलर फीचर्सला जर ॲक्सेस करायचं असेल तर सिम्पली यू कॅन गो अँड डाउनलोड दी ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशन और कॉन्टॅक्ट अस ऑन दिस गिवन व्हॉट्सॲप नंबर विच इज 817179138413. ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आहे प्ले स्टोअरवरती सुद्धा अवेलेबल आहे. तिथून तुम्ही ॲप्लिकेशनला इन्स्टॉल करू शकता. वन्स यू विल इन्स्टॉल दी ॲप्लिकेशन तुम्हाला अशा पद्धतीचा जो आहे इंटरफेस दिसेल. या पर्टिक्युलर इंटरफेसमध्ये खालच्या बाजूला स्टोअर नावाचा आयकन दिसतंय, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यावरती माय कोर्सेस या पेजवरती जाल. तिथे वरच्या साईडला एक सर्च टॅब दिसेल तुम्हाला. त्या पर्टिक्युलर सर्च टॅबमध्ये तुम्हाला CET असं टाईप करायचं आहे. CET वन्स यू विल टाईप कराल तर तुम्हाला खालच्या बाजूला कोर्स आहे अलॉंग विथ द फीस ज्या डिस्प्ले होऊन जाईल. ओके, तुम्ही अशा पद्धतीने कोर्सला एनरोल करू शकता. यासोबतच आपल्याकडे डिफरंट कोर्सेस अवेलेबल आहेत. सिमिलरली फॉर महाराष्ट्र सेट फॉर पेपर 1 अँड पेपर 2 कोर्सेस अवेलेबल आहेत. सिमिलरली फॉर UGC नेट पेपर 1 पेपर 2, CSIR नेट पेपर 1 पेपर 2 आपल्याकडे जे आहेत कोर्सेस अवेलेबल आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला जे कोणत्या प्रिपरेशन करायचं असेल एक्झामसाठी त्या तुम्ही एक्झामसाठी जे आहे एनरोलमेंट करू शकता. अशा पद्धतीने आजच्या लेक्चरला आपण स्टार्ट करणार आहोत इम्पॉर्टंट टॉपिक दॅट इज सिलोजिझम. त्याचा आज पर्टिक्युलर पार्ट नंबर 2 असणार आहे. जेवढे क्वेश्चन्स मी करून घेत आहे ते प्लीज थोडंसं व्यवस्थित अंडरस्टँड करून घ्या, कॉन्सेप्ट समजून घ्या. ह्याच्या बाहेरचे क्वेश्चन्स एक्झाममध्ये येणार नाहीत ह्याची गॅरंटी मी देईल. सो लेट अस बिगिन विथ टुडेज लेक्चर जे इंग्लिश आणि मराठीमध्ये. ओके, सो बायलिंग्वल हा लेक्चर चालणार आहे आज. सो द व्हेरी फर्स्ट क्वेश्चन ऑफ टुडेज लेक्चर, स्टेटमेंट दिलेले आहेत आणि कन्क्ल्युजन दिले. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं सिलोजिझम ह्या चॅप्टरमधले कशा टाईपचे क्वेश्चन येतात. पहिलं तुम्हाला स्टेटमेंट दिलेले असतात क्वेश्चनमध्ये आणि नंतर कन्क्ल्युजन दिलेले असतात. स्टेटमेंटच्या बेसिसवरती, विधानांच्या बेसिसवरती तुम्हाला वेन डायग्राम काढायची आहे आणि निष्कर्ष किंवा कन्क्ल्युजन जे आहे राईट आहे का रॉंग आहे बेस्ड अपॉन द वेन डायग्राम तुम्हाला सांगायचं आहे. बरोबर, तर आता आपण काय करूयात इथे एक एक करून वेन डायग्राम काढायचा प्रयत्न करूयात बेस्ड अपॉन दी विधान किंवा स्टेटमेंट. सो सम ॲपल्स आर बनाना. सम ॲपल्स, काही ॲपल काय आहेत, बनाना आहेत. समजा हे ॲपलचा सर्कल आहे, हा बनानाचा सर्कल आहे. काही ॲपल बनाना आहेत, काही ॲपल काय आहेत, बनाना आहेत. राईट, समसाठी अशी आपण डायग्राम बघितली होती. सम बनाना आर चॉकलेट, काही बनाना काय आहे तो चॉकलेट आहेत. सो मी अशी डायग्राम काढेल. बरोबर, तर इथे तुम्हाला कुठला शेडेड पोर्शन दिसतोय, एक लक्षात घ्या, शेडेड पोर्शन आपल्याला अतिशय इम्पॉर्टंट राहणार आहे. शेडेड पोर्शनच्या बेसिसवर आपण आज क्वेश्चन सॉल्व करणार आहोत अकॉर्डिंग टू माय ट्रिक्स. ओके, कारण ते थोडं सोपं जातं. तर या पर्टिक्युलर प्रश्नामध्ये स्टेटमेंटच्या बेसिसवरती आपण डायग्राम काढली. सम ॲपल आर बनाना, सम बनाना आर चॉकलेट. बरोबर, तर आता कन्क्ल्युजन कोणतं राईट आहे कोणतं रॉंग आहे आता आपण एक एक करून बघूया त्यामध्ये. लुक हिअर, सो दिस इज दी वेन डायग्राम. स्टेटमेंट आता बघूयात आपण. सम ARC, सम ARC, काही AC आहेत. मला सांगा हे निष्कर्ष आपण बरोबर सांगू शकतो का चुकीचं सांगू शकतो. मी तुम्हाला काय सांगितलं, डायग्रामपेक्षा तुम्हाला शेडेड पोर्शनकडे लक्ष द्यायचं आहे. बरोबर, हे माझं म्हणण्याचा अर्थ काय यामध्ये की तुम्हाला बाकी कुठल्याही गोष्टीकडे फोकस नाही करायचा, फक्त शेडेड पोर्शनकडे फोकस करायचा आहे. ओके, तर शेडेड पोर्शनकडे फोकस करून आपण फक्त एवढंच सांगू शकतो की मॅम काही A B आहेत,
काही ॲपल काय आहेत, बनाना आहेत, काही जे बी आहेत ते सी आहेत, आपण एवढंच सांगू शकतो, बरोबर. पण यामध्ये आपण ए आणि सी मधलं नातं सांगू शकत आहोत का? हां, असं होऊ शकतं की काही ए बी आहेत आणि काही बी सी आहेत, तर काही ए आणि काही सी सेम होऊ शकतात, ठीक आहे. पण आपण हे शेडेड पोर्शनकडे बघून सांगू शकत आहोत का? कॅन वी से दॅट सम ए आर सी ऑन अ सॉलिड स्टेटमेंट दॅट बोथ आर हैविंग सिमिलैरिटी ओनली बेस्ड अपॉन द शेडेड पोर्शन? बोल सकते हैं? नहीं बोल सकते, क्योंकि शेडेड पोर्शन के अंदर सिर्फ जो क्वालिटी आ रही है वो कौन सी आ रही है कि सम ए आर बी और सम बी आर सी, बट शेडेड पोर्शन के बेसिस पे हम ये नहीं बता सकते कि सम ए आर सी, इसीलिए फर्स्ट स्टेटमेंट इज रॉन्ग. पहिला निष्कर्ष चुकीचा. शेडेड पोर्शनच्या बेसिसवर आपण या दोघांमध्ये रिलेशन नातं सांगू शकत नाही, म्हणून हे स्टेटमेंट चुकीचा, बरोबर. सो मूविंग ऑन टू द सेकंड स्टेटमेंट, सम ए आर सी इज अ पॉसिबिलिटी बोललेलं आहे, पॉसिबिलिटीची कंडिशन ॲड केली यामध्ये. तर लक्षात घ्या. आता पहिल्या आणि दुसऱ्या वाक्यामध्ये फरक काहीच नाही आहे, फरक एवढाच आहे की शक्यताचा टर्म इंट्रोड्यूस करण्यात आलेला आहे. पहिलं आणि दुसरं वाक्य ॲज इट इज आहे. द फर्स्ट अँड द सेकंड कन्क्ल्युजन आर सेम, ओनली द डिफरन्स इज दॅट इज अ पॉसिबिलिटी हॅज बीन इंट्रोड्यूस्ड, बरोबर. पण आता ए आणि सीमध्ये मी तुम्हाला काय म्हटलं, शेडेड पोर्शनकडे बघून आपण सांगू शकतो की त्यामध्ये नातं आहे, हे ए आणि सीमध्ये सांगता येणार नाही, बरोबर. पण पॉसिबिलिटी, शक्यता, जेव्हा हा शब्द इंट्रोड्यूस केला जातो तर हे स्टेटमेंट राईट जाणार आहे. ओके. फक्त जर तुम्हाला असं विचारलं ए आणि सीमध्ये नातं आहे का, तुम्ही शेडेड पोर्शनवर बघून सांगू शकता का सॉलिड स्टेटमेंट? सॉलिड म्हणजे काय? सॉलिड इन्फॉर्मेशन सांगू शकता का, खरी इन्फॉर्मेशन सांगू शकता का की ए आणि सीमध्ये नातं आहे? फक्त शेडेड पोर्शनकडे बघून सांगू शकत नाही. मी परत ह्या गोष्टी रिपीट करत आहे, कारण हीच गोष्ट जी आहे, ही जी लॉजिक आहे तेच आपण प्रश्नांमध्ये वापरणार आहोत. पण पॉसिबिलिटी जेव्हा आपण हा टर्म यूज केला तेव्हा ती पर्टिक्युलर स्टेटमेंट राईट जाणार आहे, बरोबर. ओके. मूविंग ऑन टू द सेकंड क्वेश्चन. ओके, सेकंड क्वेश्चनला पुढे जाण्यापूर्वी मी तुम्हाला एक थोडी शॉर्ट ट्रिक देते. यामध्ये जेव्हा केव्हा समचे क्वेश्चन येतात, सम ए आर बी, सम बी आर सी, सम सी आर एक्स, सम सी आर एक्स आर डी, असा जर क्वेश्चन आला, एक लक्षात घ्या, एक छोटीशी ट्रिक जे मी तुम्हाला शेअर करते. जे सर्कल एकमेकाला लागून आहेत, कोणाचा सर्कल एकमेकाला लागून आहे? ए बीचा लागून आहे, चिटकून आहे. कोणता? बी आणि सीचा चिटकून आहे, सी आणि एक्सचा चिटकून आहे, आणि एक्स आणि डीचा एकमेकाला चिटकून आहे. जे सर्कल एकमेकाला चिटकून असतात त्यामध्येच समचं नातं बरोबर जाणार आहे. क्लिअर? जे सर्कल एकमेकाला लागून आहेत, आता ए बी सी एक्स डी, यामध्ये ए बीचा सर्कल लागून आहे, बी सीचा सर्कल चिटकून आहे, सी एक्सचा सर्कल चिटकून आहे, एक्स डीचा सर्कल चिटकून आहे. तर प्रत्येक येणारा समचा स्टेटमेंट किंवा काहीचे जे निष्कर्ष आहेत किंवा समचे जे कन्क्ल्युजन आहेत, प्रत्येक कन्क्ल्युजन राईट जाणार. पॉसिबिलिटीचं बोलत नाही आहे मी, लक्षात घ्या. पॉसिबिलिटीसोबत कन्फ्यूज करून घेऊ नका. पॉसिबिलिटीचे स्टेटमेंट आपल्याला वेगळेच सॉल्व करायचे आहेत. पण जे असे वाक्य येत आहेत, सम ए आर सी, काही ए सी आहेत, जे काहीचे वाक्य आहेत, जे सर्कल एकमेकाला लागून आहेत, त्या सर्कलमध्ये नातं येणार आहे, एक्झिस्ट करणार आहे. तर मी यामध्ये प्रश्न जर असा ॲड केला, सम सी आर डी, हे वाक्य बरोबर आहे का चुकीचं आहे जर असं विचारलं तर तुम्ही काय करणार? मला सांगा, सी आणि डीचा सर्कल एकमेकाला लागून आहे का? हो, नाही आहे. सो दिस कन्क्ल्युजन इज गोइंग टू बी रॉंग. वाय? बिकॉज द सर्कल आर नॉट क्लोज टू इच अदर, सी अँड डी, बिकॉज इन बिटवीन देम कोणचा सर्कल आहे? एक्सवाला सर्कल आहे, बरोबर. तर हे स्टेटमेंट चुकीचं जाणार. पण ह्याच वाक्यामध्ये काही सी आर डी इज अ पॉसिबिलिटी टाकलं मी,
इज अ पॉसिबिलिटी टाकलं तर हे वाक्य बरोबर जाणार आहे. का? कारण पॉसिबिलिटी या शब्दामुळे. फक्त जी ट्रिक आहे सर्कल लागून असलेली ती फक्त नॉर्मल स्टेटमेंटसाठी आहे, अशा वाक्यांसाठी ज्यामध्ये पॉसिबिलिटी किंवा शक्यता हा शब्द नाही आहे. सर्कल एकमेकाला लागून असतील तर समवाला किंवा काहीवाला प्रत्येक रिलेशन बरोबर जाणार आहे. ओके, सो मूव्हिंग ऑन टू द सेकंड क्वेश्चन. सम सिम्स आर कार्ड्स, सम कार्ड्स आर वॉर्ड्स अँड नो वॉर्ड आर टार्ड. प्रश्न दिलेला आहे, स्टेटमेंट आहे, प्रश्नामध्ये कन्क्ल्युजन वाचून घेऊयात. सम सिम्स आर टार्ड्स, नो सिम आर टार्ड, सम सिम्स आर टार्ड इज अ पॉसिबिलिटी. स्टेटमेंटच्या बेसिसवरती, विधानांच्या बेसिसवरती आपल्याला वेन डायग्राम काढायची. काढून बघूयात. लक्षात घ्या, सम सिम, काही सिम जे आहेत ह्याला सिम करा. हे काय आहेत? कार्ड आहेत, बरोबर. सम कार्ड आर वॉर्ड, काही कार्ड काय आहे? तो वॉर्ड आहेत. नो वॉर्ड इज टार्ड. मी नो वाल्या स्टेटमेंटची डायग्राम काल एक्सप्लेन केली होती तुम्हाला. नो वॉर्ड इज टार्ड. वॉर्ड आणि टार्डमध्ये मॅम नेगेटिव्ह रिलेशन येतं, हेन्स नोट वॉर्ड इज टार्ड. बरोबर. मी हे पण सांगितलं होतं काल की जेव्हा नो स्टेटमेंट येत असेल तेव्हा कार्ड आणि वॉर्ड आणि टार्डमध्ये किंवा कुठल्याही जे सर्कलमध्ये जे ऑब्जेक्ट घेतलं आहे आपण त्यामध्ये रिलेशन येणार आहे, पण नेगेटिव्ह रिलेशन येणार आहे. हे मी काल एक्सप्लेन करून तुम्हाला सांगितलं होतं, बरोबर. आता कन्क्ल्युजन आपण एक एक बघू, कारण डायग्राम आपण ड्रॉ केली प्लस यामध्ये आपण काय करू? शेडेड पोर्शन काढून घेऊ. हा शेडेड पोर्शन झाला, ठीक आहे. दुसरी कुठे शेडिंग पोर्शन येतो का? नाही, ठीक आहे. एवढा शेडिंग पोर्शन आहे. शेडिंग पोर्शनकडे बघून आपल्याला आन्सर सॉल्व करायचं आहे, बरोबर. आता बघा, पहिलं कन्क्ल्युजन, सम सिम आर टार्ड. सिम आणि टार्डचा सर्कल एकमेकाला लागून आहे का? नाही आहे. मग काही किंवा समचं रिलेशन राईट येणार आहे का रॉंग येणार? रॉंग येणार आहे मॅम, कारण काही सिम टार्ड आहेत. काहीचं नातं जेव्हा सर्कल एकमेकाला लागून असेल तेव्हाच बरोबर येतं. इथे सर्कल एकमेकाला लागून आहे का? सिमचं आणि टार्डचं नाही आहे. इथेच वाक्य चुकीचं गेलं. पण कन्क्ल्युजन नंबर सीकडे लक्ष द्या, निष्कर्ष सीकडे लक्ष द्या. सम सिम आर टार्ड सेम वाक्य आहे. काही सिम काय आहेत? टार्ड आहेत. सम सिम आर टार्ड सेम वाक्य आहे, फक्त यामध्ये पॉसिबिलिटी हा शब्द वापरला म्हणून हे वाक्य काय झालं? बरोबर गेलं. सर्कल एकमेकाला लागून नसतील पण त्यामध्ये शक्यता हा शब्द जर वापरला तर रिलेशन येणार आहे. क्लिअर? गुड. नो सिम आर टार्ड. दुसरं वाक्य बघा, दुसरं कन्क्ल्युजन, नो सिम आर टार्ड. कुठलाच सिम टार्ड नाही आहे. एक लक्षात घ्या, वाक्याकडे बघून नेगेटिव्ह वाईब यायली म्हणजे की कुठलाच सिम टार्ड नाही आहे मॅम. कुठलाच सिम काय आहे? टार्ड नाही आहे, बरोबर. बट एक लक्षात घ्या, सर्कल एकमेकाला लागून असतील तरच नातं येणार आहे, नाहीतर नातं येणार नाही. तर हे प्रत्येक वाक्यासाठी ॲप्लिकेबल असणार आहे. सम असेल, ऑल असेल, सम नॉट असेल, किंवा दुसरं कुठलं आपण बघितलं नो. तर यामध्ये नो सिम आर टार्ड वाक्यातच हेच सांगायला की सिम आणि टार्डमध्ये नातं नाही आहे, मग हे बरोबर असायला पाहिजे. पण हे वाक्य चुकीचं आहे. हे वाक्य काय आहे? चुकीचं आहे. यासाठी हायलाईट करून ठेवा हा पॉईंट, मी तुम्हाला सांगते. हा पॉईंटला तुम्हाला हायलाईट करून ठेवायचं आहे की नो सिम आर टार्ड सर्कल सिम आणि टार्डचं लागून नाहीच एकमेकाला, बरोबर, दूर आहे. तर वाक्य सरळ सरळ चुकणार आहे. कुठलाही वाक्य असू द्या, सम असू द्या, ऑल असू द्या, नो असू द्या, ठीक आहे. पण पॉसिबिलिटीची कंडिशन ॲड केली तर वाक्य बरोबर. ओके, आय होप तुम्हाला हा क्वेश्चन समजला असेल. नेक्स्ट क्वेश्चन मी तर रिप्रेझेंट करत आहे. आता हा क्वेश्चन मी तुम्हाला ॲज अ होमवर्क देणार आहे, कारण उद्याचा एक सिलोजिझमचा लेक्चर होईल. सिलोजिझम हा टॉपिक मी कंप्लीट फिनिश करेल. आजच्या लेक्चरपुरतं मी तुम्हाला जे काही शिकवलेलं आहे त्याच्या बेसिसवरती एक आयडिया आली असेल की समचे क्वेश्चन्स कसे सॉल्व. दोनच क्वेश्चन सॉल्व केलेत, बरोबर आहे. बट ते क्वेश्चन
चं अरेंजमेंट किंवा लॉजिक जे आहे ते समजायला पाहिजे. कन्फ्यूज करून घ्याल मग तुम्ही प्रत्येक टाईपचा क्वेश्चन. म्हणून 2 क्वेश्चन, उद्या जे राहिलेले 2-3 क्वेश्चन आहेत ते कवर करू. सिलोजिझमचे सगळे टाईपचे क्वेश्चन कवर होतील. तुम्ही तुमच्या लेवलला सिलोजिझम सगळा टॉपिक जो आहे तो रिवाईज करू शकता. ओके, आता पहिला स्टेटमेंट बघा यामध्ये, सम मंकी आर डॉंकी. काही मंकी जे आहेत, सम मंकी आर डॉंकी. काही मंकी काय आहेत, डॉंकी आहेत. डी करते डॉंकीसाठी. सम डॉंकी आर कॅट. काही डॉंकी काय आहेत, कॅट आहेत. आणि ऑल कॅट आर डॉग. सर्व कॅट काय आहेत, डॉग आहेत. ओके, दिस इज डी फॉर डॉंकी अँड दिस इज DOG डॉग. ओके, तर यामध्ये तुम्हाला कन्क्ल्युजन कोणता राईट आहे कोणता रॉंग आहे हे सांगायचं आहे. यामध्ये शेडेड पोर्शन कोणता येणार आहे मॅम, सम मंकी आणि डॉंकीमध्ये नातं आहे. सम डॉंकी आणि कॅटमध्ये नातं आहे, तर ऑब्व्हियसली डॉग आणि डॉंकीमध्ये पण नातं येणार आहे. बरोबर, तर याच्या बेसिसवरती तुम्हाला काय करायचं आहे, कन्क्ल्युजन कोणतं राईट आहे आणि कोणतं रॉंग आहे हे सांगायचं आहे. ओके, क्लिअर. आय होप सगळ्यांना हा क्वेश्चन क्लिअर झाला असेल. ओके, तर कन्क्ल्युजन काय आहेत, सम मंकी आर कॅट, सम डॉंकी आर नॉट डॉग, नो मंकी आर डॉग, सम डॉग आर मंकी, ऑल कॅट आर मंकी. सो हे कन्क्ल्युजन कोणतं राईट आहे कोणतं रॉंग आहे तुम्ही मला एक एक करून कॉमेंट सेक्शनमध्ये ड्रॉप करून कळवा. ठीक आहे, आजच्या लेक्चर पुरतं जे आपण शिकलोत इम्पॉर्टंट पार्ट जो होता सिलोजिझमचा, दॅट वॉज की समचे जेव्हा केव्हा क्वेश्चन आले, सम A आर B, सम B आर C, सम C आर D. सो जो सर्कल्स एक दूसरे को लग के है, यू नो, जे सर्कल एकमेकाला लागून आहेत त्यामध्ये नातं काय आहे, एक्झिस्ट करणार आहे. नातं एक्झिस्ट करणार आहे कोणत्या वाक्यासाठी, काही वाक्यासाठी. म्हणजे यामध्ये मी काय बोलले, काही A B आहेत वाक्य बरोबर, काही B C आहेत वाक्य बरोबर, काही C D आहेत हे पण वाक्य बरोबर. पण काही A C आहेत जर मी असं म्हणत असेल एकमेकाला सर्कल लागून आहे का, नाही, वाक्य चुकीचं. काही B D आहे बोलत आहे मी, इथे सर्कल एकमेकाला लागून आहेत का, नाही, वाक्य चुकीचं. काही A D आहेत बोलत आहे, सर्कल एकमेकाला लागून आहे का, नाही, वाक्य चुकीचं. पण ह्या प्रत्येक वाक्यामध्ये पॉसिबिलिटीची जर कंडिशन आपण लावली तर हे पण वाक्य बरोबर जाणार. आय होप तुम्हाला हा टॉपिक फॉर सम क्वेश्चनचा जो आज शिकवला मी तो समजला असेल. प्लीज समजला असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये जे आहे ड्रॉप करून मला कळवा, कारण हे समजणं खूप इम्पॉर्टंट आहे. सिलोजिझमचं मी एवढं स्लो का घेत आहे, एवढं कमी टाईम का घेत आहे, कारण सिलोजिझम हा टॉपिक भरपूर स्टुडंट्स जे आहेत खूप चुकीचे आन्सर टिक करून येतात. ओके, त्यांना कधीच तो टॉपिक व्यवस्थित क्लिअर होत नाही. म्हणून मी हा टॉपिक तुम्हाला एकदम व्यवस्थित क्लिअर करेल आणि तुम्ही त्याच्या हिशोबाने जे आहे आन्सर सॉल्व करून याल एक्झाममध्ये, मला त्याची खात्री आहे. ओके, सो दिस वॉज एंड ऑफ टुडेज लेक्चर. आजच्या लेक्चर पुरतं एवढं. आणि या लेक्चरमध्ये अजून काही क्वेश्चन आहेत, जसं की हा क्वेश्चन मी तुम्हाला जो होमवर्क दिलायचा प्लीज स्क्रीनशॉट घ्या. याचे कन्क्ल्युजन किती आहेत, 1 2 3 4 5 कन्क्ल्युजन आहेत. 5ही कन्क्ल्युजनचे आन्सर मला कॉमेंट सेक्शनमध्ये ड्रॉप करून कळवा. ओके, देन आय लेट यू नो की कोणता आन्सर राईट आहे रॉंग आहे. आणि हे क्वेश्चन उद्याच्या लेक्चरमध्ये डिस्कस करू. हा एक क्वेश्चन, हा दुसरा टाईप ऑफ क्वेश्चन आहे ज्यामध्ये नो आणि ऑल स्टेटमेंट मी इन्क्ल्यूड केलेला आहे. आणि हा ऑलवाला क्वेश्चन आहे. ऑल क्वेश्चनसाठी आपल्याकडे खूप सिम्पल ट्रिक्स आहेत जे मी आय गेस काल एक्सप्लेन केले का नाही मला नाही आठवत आहे. जरी केलं नाही केलं तरी हे डबल होणार आहे. ओके, सो आजच्या लेक्चर पुरतं एवढा. हा एक क्वेश्चन असणार आहे सम आणि नोवाला. अँड सो आपण हे 6 टाईप ऑफ जे क्वेश्चन आहेत, डिफरंट 6 टाईप ऑफ क्वेश्चन फॉर सिलोजिझम हे कवर करू आणि सिलोजिझम टॉपिक जो आहे आपला इथे फिनिश होईल. ओके, सो अशा पद्धतीने आजच्या लेक्चर पुरतं एवढंच असणार आहे. सो दिस वॉज एंड ऑफ टुडेज लेक्चर. थँक्यू फॉर वॉचिंग इट. जर व्हिडिओ समजत असेल, व्हिडिओ एंडपर्यंत तुम्ही बघा आधी. तर पहिली गोष्ट, व्हिडिओ समजत असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये ड्रॉप करून कळवा. ओके, कुठल्याही पद्धतीचा डाऊट असेल, कुठलं स्टेटमेंट नसेल समजेल तर लेट मी नो इन दी कॉमेंट सेक्शन. आणि अदर दॅन दिस, जर चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. सो दिस वॉज एंड ऑफ टुडेज लेक्चर. थँक्यू फॉर वॉचिंग इट. हॅव अ ग्रेट डे एव्हरीवन. बाय.